नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका SK फिटनेस शुभम कदम. तर आज आपण पाहणार आहोत डाएट आणि न्यूट्रिशन. सर्वात आधी आपण जाणून घेऊया डाएट म्हणजे. तुम्हाला मी दाखवतो, मी सर्व काही जेवढं काय तुम्हाला माहिती सांगायची तेवढी मी सर्व नोट डाऊन केलेली आहे. तुम्ही याच्यात पाहू शकता. नसेल तर डाएट म्हटलं की सर्वात आधी बिगिनरला डोक्यात एकच प्रश्न असतो की बाबा खर्च होणार, तर तसं काय अजिबात होणार नाहीये. डाएट आपण आपल्या बजेटमध्ये पण सुद्धा करू शकतो. तर आपण पाहूया डाएटमध्ये काय काय आहे, काय काय नाही. डाएट म्हणल्यावर आपल्या घरचं जेवण आलंच. आपल्या इंडियन फूडमध्ये तेवढं काय न्यूट्रिशन पुरेसं असते, पण तेवढं काय आपल्याला जेवढं बॉडीला इम्पॉर्टंट असते तेवढं काय नसतं. तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी ऑप्शनमध्ये आपण सप्लिमेंट घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला सप्लिमेंट बद्दल कोणतं सप्लिमेंट घ्यायचं असेल तर त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर आपण पुढचा व्हिडिओ सप्लिमेंटच्या माहितीवर काढूयात. तर चला आपण आपल्या टॉपिकवर सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण सकाळी उठून रिकाम्या पोटी 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. हे कंपल्सरीच करायला पाहिजे सर्वांनी. नंतर जिमला जाण्याआधी आपण जिममध्ये जो काय वर्कआउट करतो त्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. काल जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला कार्ब हा खूप प्रमाणात वर्कआउटच्या आधी खावा लागतात. तर कारण कसं, जर आपण वर्कआउट करतोय आणि जर थकलो तर त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. तर कार्ब हा असा एक सोर्स आहे की तो आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो. तर आपण त्यामध्ये काय काय खाऊ शकतो, त्यामध्ये आपण पीनट बटर, 3 ब्राऊन ब्रेड स्लाइड्स, नाहीतर जर ज्यांना अंडे जमत असतील तर आपण अंडा आमलेट करून खाऊ शकतो ब्रेड सोबत. त्यानंतर राईस सुद्धा खाऊ शकतो 100 ग्राम. हे सर्व खाऊन जर तुम्ही जिम मध्ये गेला तर तुम्हाला सर्वात जास्त एनर्जी प्रोव्हाइड होईल आणि आपला जो काय वर्कआउट करतो त्यामध्ये पंप सुद्धा भेटेल. त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. तर त्यासाठी आपण प्रोटीन शेक सुद्धा घेऊ शकतो. जर ज्यांच्याकडे नसेल प्रोटीन शेक तर त्यांनी घरी येऊन आपला डाएट स्वतः तयार करून तो खाऊ शकतात. तर त्यामध्ये आपण घरच्या डाएटमध्ये आपण पनीर 150 ग्राम, सोयाबीन 100 ग्राम आणि अंडे आणि चिकन ब्रेस्ट हा जर कोणाला अफोर्ड होत असेल तर तो खाऊ शकतो. जर फक्त व्हेजिटेबल असेल तर तो त्यांनी अवॉइड करा. त्यानंतर आपण लंचमध्ये दुपारी काय खाऊ शकतो, तर त्यामध्ये आपण पोळी, डाळ, पोळीच्या ऐवजी तुम्ही ऑप्शन म्हणून भाकरी सुद्धा यूज करू शकता. मटकी, राईस. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगत आहे. ज्याला कोणाला जर शरीर बॉडी बनवायची असेल तर त्याने सगळ्यात जास्त एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायला पाहिजे, ती म्हणजे आपली जीभ. तर भूक लागणारच ना, तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऑप्शन पण ठेवलेले आहेत. तर आपण दुपारी जेवणामध्ये 3ऱ्या मीलमध्ये सलाद पण खाऊ शकतो. सलाद किंवा आपले खरमुऱ्या शेंगदाणे असतात ते शेंगदाणा गूळ किंवा शेंगदाणे चिक्की वगैरे असते ना, ती सुद्धा खाऊ शकतो आपण. पण मी असं प्रिफर करेल की तुम्ही सलाड खा, कारण त्याच्यात फायबर सुद्धा असतील. तुम्हाला तुमच्या शरीराला फायबर खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर मग डिनरमध्ये तुम्ही जो लंचमध्ये खाल्ले तेच खाऊ शकता. नाही तर त्या व्यतिरिक्त तुम्ही अंडे, 3 अंडे, त्यामध्ये पण 3 अंड्यामध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी 2 होल अंडे खावं लागतील आणि 1 व्हाईट म्हणजे त्या जो उकडल्यानंतर जो आतमधला पिवळा भाग असतो तो काढून टाकायचा, कारण त्यामध्ये सर्व फॅट असतो. तो इतका फॅट आपल्या शरीराला काय काम नाही. त्यानंतर मग तुम्ही त्यामध्ये भाकर, डाळ सकाळी लंचमध्ये खाल्ले तोच रिपीट करू शकता. आता अदरवाईज तुम्हाला दुसरं काही खायचं असेल करून फ्राईड राईस वगैरे, तो पण घरचा, बाहेरचा नाही, तो घरचा घरी तुम्ही स्वतः हाताने करू शकता. त्यामध्ये मग तुम्ही फ्राईड राईसमध्ये सोयाबीन ॲड करा किंवा पनीर ॲड करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रोटीन इंटेक कम्प्लीट झालं पाहिजे. आणि हा प्रोटीन इंटेक कम्प्लीट करण्यासाठी आपल्या शरीराचं बॉडी वेट इंटू 2 जो काय येईल तेवढं आपल्या शरीरात तेवढं प्रोटीन इंटेक लागतं. तर आज आपण जी काय माहिती बघितली ती आहे डाएटवर. तर आज होता आपला डाएटचा टॉपिक. तर पुढचा व्हिडिओ आपला लवकरच येईल. तर या व्हिडिओला शेअर करा, जितकं होईल तितकं लाईक करा, सबस्क्राईब करा.